नमस्कार. आज आपण टम्म फुगलेली अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहूयात. पुरण पातळ न होता, पोळी न फुटता एकदम मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी बघूयात. दुसऱ्या दिवशीपर्यंत ही पुरणपोळी अगदी मऊ राहते. तर भरपूर साऱ्या टिप्ससह पटकन अशी पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात आणि कमी व्यापात कमी वेळेत तयार होणारी पाहूयात. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली. वाटीने म्हणाल तर 2 वाटी हरभऱ्याची डाळ आहे. यातच आता आपल्याला 4 चमचे तुरीची डाळ घालायची आहे. तुरीची डाळ घातल्यामुळे पुरणाला टेस्टही छान येते आणि एकसारखं मऊ लुसलुशीत पुरण तयार होतं. यामध्ये पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल घालूयात. तेल कधीही पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही. असं डाळीला हळद आणि तेल लावल्यामुळे डाळ सुट्टी आणि छान अशी शिजली जाते. मस्त असं ही तेल आणि हळद या डाळीला मिक्स करून घेऊयात. पुरण बनवताना ही डाळ कधीच थंड पाण्यामध्ये शिजायला ठेवायची नाही. ज्यावेळेस आपण पातेलं किंवा कुकरमध्ये ज्या कशात तुम्ही डाळ शिजायला घालत असता त्यातलं पाणी गरम झाल्यावरतीच ही डाळ पाण्यामध्ये ओतायची, म्हणजे आपली ही डाळ चिकट होत नाही आणि एकदम सुट्टी शिजली जाते. मी कुकरमध्ये पाणी घेतलं आहे. आम्हाला कटाची आमटी जास्त आवडतं म्हणून मी पाणी थोडंसं जास्त घेतलं आहे. कुकरचं झाकण लावून 6 शिट्ट्या करून घेऊयात. घरची डाळ असेल तर 9 शिट्ट्या करायच्या आणि विकतची डाळ असेल तर 6 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजली जाते. एकदम मोकळी आणि मऊ अशी आपली डाळ शिजली आहे. एका कढईमध्ये काढून घेऊयात. कढईला तूप लावायचं. पुरण कढईला चिकटत नाही आणि आपल्या पुरणाला चांगली शाईन पण येते. खायलाही पुरण टेस्टी लागतं. झाराने डाळीतील पाणी नितळून आपल्याला ही डाळ कढईमध्ये काढून घ्यायची आहे. पाव वाटी डाळ बाजूला ठेवायची. जर तुम्हाला कटाची आमटी जास्त हवी असेल आणि पाणी कमी झाले असेल तर ही डाळ बाजूला ठेवायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून कटाच्या आमटीमध्ये ओतायची. आमटी दाटसर होते आणि जास्त पण होते. आता इथे मी अर्धा किलो डाळीसाठी 400 ग्रॅम गूळ घेतला आहे. म्हणजे 2 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. दोन्ही समप्रमाणात घेतलं तर गूळ जास्त होईल आणि आपली पोळी फुटू शकते. त्यामुळे गूळ डाळीपेक्षा थोडासा कमी घ्यायचा. सतत मिक्स करत आपल्याला हे पुरण शिजवायचं आहे. बारीक गॅसवरती शिजवायचं. पुरण शिजतंय तोपर्यंत यासाठी लागणारं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी मी 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपली पोळी फुटते असं वाटत असेल तर पाव वाटी मैदा मिक्स केला तरी पण चालेल. चवीनुसार मीठ घालूयात. चपातीला जेवढं मीठ घालतो त्याच्या अर्धच मीठ आपल्याला पुरणपोळी बनवताना पिठामध्ये मिक्स करायचं. मीठ जर जास्त झालं तरी पोळी फुटू शकते. पाव चमचा मी हळद घातली आणि 2 चमचे तेल घेतलं आहे. आता इथे पीठ मळण्यासाठी अगदी हलकंसं कोमट मी पाणी गरम करून घेतलं आहे. पीठ मळण्यासाठी अगदी हलकं गरम पाणी घ्यायचं. त्यामुळे पण आपलं पीठ एकदम लुसलुशीत मळलं जातं. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला दोन्ही हाताने हे पीठ सैलसर मळून घ्यायचं. जेवढं पोळी बनवण्यासाठी पीठ हवं आहे त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आणि अर्धा तास पीठ मुरवण्यासाठी ठेवायचं. म्हणजे आपल्याला जसं पीठ हवं आहे तसं पातळ होतं. नंतर मी 1 चमचा तेल घालून हे पीठ मळून घेतलं. यावरती आता एक कॉटनचा कपडा घट्ट पिळून झाकून ठेवूयात. पीठ छान मुरलं जातं. तोपर्यंत आपण पुरणासाठी लागणारं वेलची, सुंठ, काजू आणि मी थोडंसं केशर घेतलं यांचं वाटण करून घेऊयात. केशरच्या ऐवजी जायफळ पूड घेतली तरी पण चालेल. काजू मी घेतलेत. काजूमुळे पुरण आपलं घट्ट होऊन येतं आणि सुंठ वेलचीमुळं टेस्ट छान येते. अर्धा चमचा बडीशेप आणि थोडीशी जायफळ घेतली तरी चालेल. माझ्याकडे आहे पण आता ती सापडत नाही. तुमच्या पण बाबतीत असं होतं का हो? समोरच असतं पण एखादी वस्तू आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन सापडत नाही. बडीशेप आणि जायफळ पुरणपोळी खाऊन झाल्यावर मला सापडेल बरं का. आता यामध्ये साखर मी मिक्स करून छान असं वाटण करून घेतलं. काजू नसतील तरी पण चालेल, ऑप्शनल आहे. केशर पण ऑप्शनल आहे, पण चव छान येते म्हणून मी मिक्स केलं. पण सुंठ आणि वेलची जरूर घाला. आता आपलं पुरण छान असं शिजलं आहे. एकदम घट्ट झालं आहे. थंड झाल्यावरती आणखीन घट्ट होईल. यावरती आता पुरणाची चाळण ठेवूयात आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे आता चाळून घेऊयात. जर पुरण शिजताना सुरुवातीला जर हे वाटण घातलं तर वेलची आणि सुंठचा वास निघून जातो. हे राहिलेला जो चोथा आहे तो तुम्ही चहामध्ये मिक्स करू शकता. वरून अशी ही पूड घालायची. मस्त अशी टेस्ट येते. तूप घातल्यामुळे, वेलची, जायफळ घातल्यामुळे मस्त अशी आपल्या पुरणाला टेस्ट येणार आहे. मिक्स करून घेऊयात. गरम असतानाच पुरणाच्या चाळणीतून हे पुरण वाटून घ्यायचं. एका फुलपात्राच्या मदतीने पुरण वाटायचं. मिक्सरला बारीक करून घेतलं तरी पण चालेल किंवा पावभाजी स्मॅशरने पुरण शिजतंय तेव्हा मॅश करून घेतलं तरी पण चालेल. मस्त असं आपलं पुरण पटकन वाटून झालं. गरम असताना हे पुरण पटकन वाटलं जातं. थंड होईपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला पीठ मळून घ्यायचं. हे पुरण थंड होत आहे तोपर्यंत कटाची आमटी बनवून घेतली तरी पण चालेल.
मऊ लुसलुशीत आणि एकसारखं पातळ न होता घट्ट न होता आपल्याला जसं हवं आहे तसं पुरण आपलं तयार झालं. पुरणपोळी बनवताना पुरण आणि पीठ एकसारखं पाहिजे. एक पातळ आणि एक घट्ट असं झालं तरी पण आपली पुरणपोळी फुटू शकते. त्यामुळे पीठ जेवढं पातळ हवं आहे तेवढंच आपल्याला पुरण पण पातळ बनवून घ्यायचं. मी 1 चमचे तेल टाकून हे पीठ परत 1 मिनिटभर मळून घेतलं. 2 पेढे होतील एवढ्या साईजचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि 3 पेढे होतील एवढ्या साईजचं पुरण घ्यायचं. 3 ते 4 पेढे होतील एवढ्या साईजचं पुरण घ्यायचं. आपण जेवढा पिठाचा गोळा घेतोय त्याच्या डबल पुरण घ्यायचं. मस्त अशी लुसलुशीत पुरणपोळी तयार होते आणि फुटत नाही. पीठ चांगलं मळल्यामुळे मुरवत ठेवल्यामुळे पण आपली पुरणपोळी नाही फुटत. आपलं पुरण इथे अजिबात पातळ झालं नाही. तळ हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि असं गोल आकार देत आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा. सुरुवातीला 5-6 पुरणाचे गोळे बनवून एकदम लाटले तरी पण चालतील. दुसऱ्या हाताने असं बंद करत जो वरती पिठाचा गोळा आला आहे तो असा दाब द्यायचा. जर जास्त आला असेल तर बाजूला काढून ठेवायचा. दोन्ही हातावर टॅप करत हा गोळा थोडासा मोठा करून घ्यायचा. एकसारखं सगळीकडे पुरण लागलं जातं. आपला पहिला पुरणाचा गोळा तयार झाला. पुरणपोळी लाटून घेऊयात. अशाच पद्धतीने एकदाच 5-6 पुरणाचे गोळे बनवून ठेवले तरी पण चालतील. पोळपाटाला मी कॉटनचा कपडा लावून घेतलाय. असा कॉटनचा कपडा बांधल्यामुळे आपली ही पुरणपोळी पोळपाटाला चिकटत नाही. अगदी किती पण पातळ लाटली तरी एकसारखी आणि पातळ लाटली जाते. अशी जर पोळपाटावर लाटली तर ती चिकटू शकते आणि पुरणपोळी फुटू शकते. त्यामुळे कॉटनचा कपडा पोळपाटाला नक्की बांधा. सुरुवातीला काठ लाटून घ्यायची आणि नंतर ही पुरणपोळी मध्ये लाटायची. जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ लाटून घ्यायची. जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार असाल तर सुरुवातीला 1-2 पुरणपोळी थोड्याशा जाड ठेवायच्या. आपली पहिली पुरणपोळी लाटून झाली आहे. भाजून घेऊया. तव्यावरती तेल सोडायचं. पुरणपोळी भाजताना मध्यम गॅसवरती भाजायची. मोठ्या गॅसवरती भाजली तर ती थंड झाल्यावर काळपट दिसू शकते आणि बारीक गॅसवरती भाजली तर फुगत नाही, कडक होऊ शकते. त्यामुळे मध्यम गॅसवरती पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची. दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता किंवा तेल आवडत असेल तर तेल. मस्त अशी हलकी खरपूस गोल्डन रंग येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. मस्त टम्म अशी आपली पहिली पुरणपोळी फुगली. अशाच प्रकारे सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अगदी हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायची. जास्त पण काळपट करायची नाही. मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे आतून पुरण पण छान असं भाजलं जातं. पहिली पुरणपोळी तयार झाली. अशाच पद्धतीने दुसरी पोळी पण मी करून घेतली. दुसरी पण पोळी मस्त अशी आपली फुगली आहे. अशाच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घेऊयात. मऊ लुसलुशीत एकदम अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या इतक्या मऊ आणि सॉफ्ट अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या. हळद टाकल्यामुळे कलर एकदम छान येतो. पहिली टीप, 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी 4 चमचे तुरीची डाळ घ्यायची. 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी 1.5 वाटी गूळ घ्यायचा. ही झाली दुसरी टीप. तिसरी टीप म्हणजे पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करायचा. चौथी टीप, मीठ थोडंसं कमी घालायचं. रोजच्या चपातीला घालतो त्याहीपेक्षा. 5वी टीप, पुरण शिजवण्याआधी कढईला तूप लावून घ्यायचं. 6वी टीप, पुरण आणि पीठ समप्रमाणात करायचं. एक घट्ट आणि एक पातळ असं करायचं नाही. दोन्ही पण पातळ किंवा दोन्ही पण घट्ट करून घ्यायचं. 7वी टीप, पोळपाटाला पोळी लाटताना कॉटनचा कपडा बांधायचा. पोळी छान लाटली जाते, पोळी फुटत नाही. ह्या सर्व टिप्स वापरून पुरणपोळ्या नक्की बनवून पहा. अजिबात तुमची पुरणपोळी बिघडणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.